यानंतरची आणखीन एक महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण पाहूया। विधानसभेच्या तोंडावर जागा वाटपावरून आणि तिकिटाच्या मुद्द्यावरनं पक्षातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर यायला सुरुवात झालेली आहे। याला पुणेही अपवाद राहिलेला नाही। शिस्तीचा पक्ष अशी ओळख असलेल्या भाजपमध्येच आता विद्यमान आमदारांसमोर इच्छुकांनी दंड थोपटण्यास सुरुवात केलेली आहे। भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवण्यासाठी इच्छुकांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढलेली आहे। 4 विद्यमान आमदारांच्या विरोधात पक्षाच्याच नगरसेवकांनी आघाडी उघडलेली आहे। केवळ एवढंच नव्हे तर त्यांनी आपापल्या प्रचारालाही सुरुवात केली आहे आणि त्यामुळे निवडणुकीमध्ये आपला उमेदवार निवडून आणण्यासाठी आता पक्षातली बंडखोरी थोपवण्याचं मोठं आव्हान भाजपसमोर असणार आहे। पुण्यातल्या कोणकोणत्या विद्यमान आमदारांना त्यांच्याच पक्षातनं आव्हान मिळालंय, आपण त्यावर एक नजर टाकूया। चंद्रकांत पाटील यांना कोथरूड मतदारसंघात अमोल बालवाडकर यांच्याच आव्हान मिळाल्याचं दिसतंय। पर्वती मतदारसंघामध्ये माधुरी मिसाळ यांना राजेंद्र शिळीमकर आणि श्रीनाथ भिमाले यांचं थेट आव्हान आहे। तर खडकवासला मतदारसंघात भीमराव तापकीर यांच्या समोर प्रसन्न जगताप यांनीच पक्षांतर्गत आव्हान उभं केल्याचं समजतंय। तर सिद्धार्थ शिरोळे जे शिवाजीनगर मतदारसंघाचे आमदार आहेत त्यांच्या समोर मयूर मुंढे यांनी पक्षांतर्गत आव्हान निर्माण केल्याची माहिती मिळते। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।